नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना विविध सामाजिक संस्थेच्या सहभागातून आणि स्वखर्चाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी देणार दिवाळीची किट भेट। तर जिल्हा परिषद पालिका निवडणुकांमध्ये सोयगाव गटातील आणि तालुक्यांमधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येणार, आमदार अब्दुल सत्तार यांचा दावा। आता बघूया सविस्तर बातम्या। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अभिनव संकल्पनेतून सामाजिक दायित्वाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील 267 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाच्या विविध उपक्रमांचा आणि योजनांचा लाभ देण्यात येत आहे। तसेच दिवाळीच्या निमित्त आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांसाठी विविध सामाजिक संस्थांच्या सहभागातून जिल्हा प्रशासनाने एक हात मदतीचा द्वारे कुटुंबियांना मदतीचं किट देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी एडियन सोबत बोलताना दिली आहे। आता आम्ही मागच्या 2 वर्षांमध्ये 250 शेतकरी आत्महत्या केलेली आहे आणि काही अपवाद सोडले, काही चांगल्या घरचे आहेत, परंतु बऱ्याच कुटुंबामध्ये दिवा पेटत नाही, चूल पेटत नाही अशी परिस्थिती आहे। त्यांना मदत करायचा आमचा प्रयत्न चालू आहे। मी गणपती उत्सवाच्या वेळेस मी माझ्या घरी सुद्धा 50 कुटुंबांना जेवणासाठी निमंत्रण दिलं होतं आणि त्या कुटुंबासोबत आमचं संपूर्ण कुटुंब जेवण घेतलं। त्यावेळेसच्या त्या माऊलींच्या ज्या काही भावना होत्या त्या अतिशय मनाला हे पूर्ण होत्या, दुःख पोहोचणाऱ्या, आणि म्हणून तेव्हाच मी ठरवलं होतं की दिवाळीमध्ये सुद्धा काही ना काहीतरी आपण या कुटुंबांना मदत केली पाहिजे। म्हणून आम्ही 2 पार्ट केले, त्याच्यामध्ये एक तरी शासकीय मदत द्यायची। त्याच्यामुळे मागच्या 15 दिवसापासून आम्ही या सर्व शेतकरी कुटुंबाचं सर्वेक्षण करून त्यांच्या बैठका घेतल्यात आणि मागच्या सोमवार मंगळवार आज प्रत्येक कुटुंबाला एक कुठल्या ना कुठल्या शासकीय योजनेचा लाभ, जे कुटुंब पात्र होतात त्यांना त्या शासकीय योजनेचा लाभ देतोय आणि जे कुटुंब पात्र होत नाहीत त्यांना आम्ही NGO यांच्या मार्फत मदत देतोय। हा एक शासकीय कार्यक्रम म्हणून आम्ही घेतोय, एक हात मदतीचा असं मी त्याला नाव दिलंय। आणि दुसरा आम्ही एक आमच्या पर्सनल भावना म्हणून, एक माणूस म्हणून आम्ही आमचे सगळे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या प्रत्येक कुटुंबाला एक किट देतोय। एक किट पण अशी साधी नाही आहे किंवा स्वीटचा बॉक्स नाही आहे, की दिवाळीला लागणारं जेवढं साहित्य आहे एका कुटुंबाला लागेल एवढं, जवळजवळ 5 ते 6 हजाराचा तो एक बॉक्स होतोय। त्याच्यामध्ये डाळ, साबण, तेल, खोबरे तेल, फोंडीचं तेल, चटण्या, सगळं प्रकार दिवाळीला जे जे लागते ते सगळा एक बॉक्स तयार करण्याचं काम आम्ही हाती घेतलंय आणि आमच्या वतीनं या सर्व कुटुंबाला एक एक बॉक्स पण आम्ही उद्या आणि परवा त्याचे 16 आणि 17ला ते कार्यक्रम ठेवलेत। कुठलाही गाजावाजा न करता त्यांना अशी भावना की आम्हाला कोणीतरी मदत करतंय त्यांच्यात निर्माण होणे आणि आम्ही काहीतरी मदत करतोय अशी आमच्यात भावना निर्माण होणे, अशा अत्यंत साध्या पद्धतीने ह्या कुटुंबासोबत आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत। तेवढाच त्यांना आधार आणि या माध्यमातून शासन तुमच्या सोबत आहे, तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही काही काळजी करू नका, हा संदेश आम्हाला द्यायचा। होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकांमध्ये सोयगाव गटातील आणि तालुक्यामधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येणार असल्याचा दावा सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला असून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शिंदे गटाचाच होईल असंही त्यांनी म्हटलंय। खरं म्हणजे जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समिती या तिघाच्याही निवडणुका लागलेल्या आहे। या तिन्ही निवडणुकीमध्ये आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री विद्यमान एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेल्या आदेशानुसार आम्ही पूर्वतयारी केली। आज प्रचाराचा शुभारंभ झाला। मी गॅरंटीने सांगतो की पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका ही सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून येतील। मी काय बोललो, सर्वात जास्त 100% निवडून आणायचे तर प्रश्नच नाहीये। 100% शिवसेनेचा नगराध्यक्ष राहील, शिवसेनेचे 100% वरचा अध्यक्ष बी राहील आणि इथेही पूर्ण नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक हे शिवसेनेचेच निवडून येईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक समोर ठेवून युवकांचं मजबूत संघटन करा, मजबूत बूथ यंत्रणा उभी करा, महिलांचं संघटन करा, वाडी वस्त्यांवरती जाऊन संपर्क वाढवा, मतदार याद्या तपासा, कुठल्याही बूथवरती दगाफटका बसणार नाही याची दक्षता घ्या,
जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन करत आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या सिल्लोड सोयगाव मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचं रणशिंग फुंकलंय। शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात आम्ही सर्वच जागा लढू आणि प्रत्येक जागेवरती विजय मिळवू असा विश्वास देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला। रविवार रोजी सिल्लोड येथील शिवसेना भवन प्रांगणात आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्षाचा प्रचार, नारळाचा शुभारंभ तसेच नवनियुक्त सिल्लोड शिवसेना तालुका प्रमुख केशवराव पाटील तायडे यांचा सत्कार सोहळा पार पडला। या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते। कार्यक्रमात आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, तालुका प्रमुख केशवराव पाटील तायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, आमदार सत्तार, किशोर अग्रवाल, देवीदास लोखंडे, श्रीराम महाजन, सुदर्शन अग्रवाल, देवीदास पालोदकर, नंदकिशोर सहारे, रामदास पालोदकर, मनोज झवर, धरमसिंग चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पाताई गव्हाणे, उपजिल्हा प्रमुख दुर्गाबाई पवार, माजी नगर अध्यक्ष राजश्री निकम, ध्रुपताबाई सोनवणे, शकुंतलाबाई बनसोड, मेघा शहा, डॉक्टर संजय जामकर, मनोज झवर, संदीप राऊत, दारासिंग चव्हाण, श्रीरंग पाटील साळवे, जयराम चिंचपुरे, सतीश ताठे, अजित सेठ बागवान, राहुल भाऊराव लोखंडे, रमेश लाठी आदींसह विविध गावातील शिवसेना पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल यांनी केलंय। नंदकिशोर सहारे यांनी प्रास्ताविक तर शेवटी सोयगाव तालुका प्रमुख धरमसिंग चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले आहेत। खुलताबाद पंचायत समिती गणांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली आहे। खुलताबाद पंचायत समितीच्या सभागृहात आज 12 वाजेच्या सुमारास उपजिल्हा अधिकारी संगीता सानप, तहसीलदार स्वरूप कंकाळ, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंचायत समितीचे सभागृहात सोडत यशस्वीरित्या पार पडली आहे। या प्रसंगी सर्व पक्षीय पदाधिकारी, इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरक्षणानुसार गणांची यादी पुढील प्रमाणे ठरली आहे। बाजार सावंगी नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, टाकळी राजेराय सर्वसाधारण, ताजनापूर गदाना आणि गल्लेबोरगाव महिला सर्वसाधारण, वेरूळ अनुसूचित जाती सर्वसाधारण या आरक्षण सोडत लकी ड्रॉचा थरार लहान शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून रंगतदार पद्धतीने जाहीर करण्यात आला। सर्व गणांचं आरक्षण नियमानुसार पारदर्शक पद्धतीने ठरवलं गेलं, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं। उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रतिक्रियेचं आणि या प्रक्रियेचं स्वागत केलं आणि या संदर्भात माहिती स्पष्ट करण्यात आली आहे। एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत खुलताबाद पंचायत समितीतील 6 निर्वाचक गणाचे आरक्षण सोडत आज आपल्या नियंत्रण अधिकारी माननीय संगीता सानप मॅडम यांच्या नियंत्रणाखाली ही आरक्षण सोडत काढण्यात आली। याच्यामध्ये एकूण 6 गण आहेत। 6 गणापैकी अनुसूचित जातीसाठी 1 गण आरक्षित आहे आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 1 गण राखीव आहे आणि इतर 4 जे गण आहेत ते सर्वसाधारणसाठी राखीव आहेत। या ठिकाणी सर्व अनुसूचित जातीसाठी जो गण आहे तो 54 वेरूळ हा अनुसूचित जातीसाठी माननीय विभागीय आयुक्त यांच्या मान्यतेने मंजूर झालेला आहे। त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं आरक्षण काढण्यात आलं, तो 49 बाजार सावंगी हा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला आणि इतर जे गण आहेत 50 टाकळी राजेराय, 51 ताजनापूर, 52 गदाना आणि 53 गल्लेबोरगाव हे सर्वसाधारणसाठी सर्वसाधारणसाठी टाकण्यात आले। या अशा प्रकारे एकूण 6 गणाचं जे आरक्षण आहे तर ते प्रक्रिया ही शांततेत पार पडली। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। हाय, इथे शिफ्ट होतेस? हो, कोणतं कॉलेज? SPPU. अरे मी पण। मग कधी ड्रॉप हवा असेल तर मम्मी आणि तुझी प्रोफेसर सुद्धा। प्रोफेसर आमच्या संतूर मम्मीकडे तर स्वतःची गाडी आहे, तू मला ऑफिसला सोड। बाळा,
ती चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती लाव बरं. तुमच्या भक्ती इतकी शुद्ध असेल चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती. दिवाळीनिमित्त सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी सुख समृद्धी आरोग्य द्यावे, चांगले जावे हे माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे व माझ्या शैक्षणिक संस्थेतर्फे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी डॉक्टर मोहम्मद मजर अनवर खान, अध्यक्ष कोहिनूर शिक्षण संस्था, औरंगाबाद, संभाजीनगर. नमस्कार, मी नम्रता संभेराव. एडीएनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या माझ्याकडनं, माझ्या संपूर्ण परिवाराकडनं मनापासून शुभेच्छा. दिवाळी छान मजेत घालवा आणि हसत राहा. आयुष्य सुंदर आहे. थँक्यू. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. एडीएनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हाय, नमस्कार, हॅपी दिवाळी. आणि दिवाळीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरच्या सर्व रहिवाशांना माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हाय, नमस्कार. आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. संभाजीनगरमध्ये जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्या सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्यात, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नल जवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे. मी राहणारा तसा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगर मध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे. आणि इथल्या जेवणामध्ये टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत. आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है. और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन, जो क्या बोलते पिठला भाकरी, एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, वेरी फाइन, एंड आई एम सेटिस्फाइड बाय.
घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्थापन केलेल्या बचत गट आणि जिल्हा परिषदेच्या उमेद स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं विक्री स्टॉलचं मॉल बाजारपेठेत उभारावेत, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केलंय। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली। या बैठकीसाठी जिल्हा रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त वाकुडे, महिला बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंगल पांचाळ, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उमेदचे जिल्हा समन्वयक विक्रम सरगर उपस्थित होते। महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत विविध उपक्रमांचं सादरीकरण जिल्हा समन्वयक चंदरसिंग राठोड यांनी बैठकीसमोर केलंय। यामध्ये महिलांचे हिमोग्लोबिन तपासणी, परसबाग उपक्रम, कुपोषण निर्मूलन मोहिमेवरती भर देणं याविषयी माहिती देण्यात आली। 2025 या आर्थिक वर्षाच्या कर्जाचं उद्दिष्ट येथे 1 डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत। दिवाळी निमित्त बचत गटातील महिलांनी प्रोझोन सारख्या विविध गर्दीच्या ठिकाणी आपले स्टॉल लावून तयार केलेले वस्तूंचं विक्री करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उमेद आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संबंधितांना दिले आहेत। लग्नाचं आमिष दाखवत एका तरुणाने 20 वर्षीय तरुणीवरती वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिली असून तिने नुकतीच मुलीला जन्म दिलाय। प्रसूतीनंतर रुग्णालयात उपचार घेत असताना तिने पोलिसांकडे तक्रार दिली। आरोपीच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लग्नाचं आमिष दाखवत एका तरुणाने 20 वर्षीय तरुणीवरती वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिली असून तिने नुकताच मुलीला जन्म दिलाय। प्रसूतीनंतर रुग्णालयात उपचार घेत असताना तिने पोलिसांकडे तक्रार दिली। सागर दिलीप बेलकर 25 राहणार शिवपुरी कॉलनी पडेगाव असं आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता ही आईसोबत राहून इमिटेशन ज्वेलरीचं दुकान चालवत होती। 2 वर्षापूर्वी तिची ओळख सागर बेलकर याच्याशी झाली। ओळखीचं रूपांतर प्रेमसंबंधात झालं। सागरला पीडिता ही मागासवर्गीय असल्याचं माहीत असूनही त्याने लग्नाचं आश्वासन देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले। 10 ऑक्टोबर 2023 ते 12 ऑक्टोबर 2025 या काळात सागरने वारंवार तिच्यावरती अत्याचार केला। जानेवारी 2025 मध्ये लग्न करण्याचं आश्वासन दिल्यानंतर मात्र त्याने टाळाटाळ सुरू केली। काही महिन्यांनी पीडितेला गर्भधारणा झाल्याचं लक्षात आल्यानंतर तिने सागरशी संपर्क साधला असता मी आईला सांगू शकत नाही, ती हे ऐकून मरून जाईल, तू मला विसरून जा असं सांगत त्याने संबंध तोडले। या धक्क्याने हादरलेल्या तरुणीने त्या काळात कोणतीही तक्रार केली नव्हती। अखेर 12 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे 7च्या सुमारास तिची प्रसूती घाटी रुग्णालयात झाली। तेथेच उपचारादरम्यान तिने पोलिसांना आपली व्यथा सांगितली। तिच्या जबाबावरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक विवेक जाधव करत आहेत। 14 ऑक्टोबरला बुद्धगया महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी मुंबई येथे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं असून सर्व दलित पक्ष संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन यशस्वी करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय। तर या आंदोलनाचं नेतृत्व ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी करावं असंही त्यांनी म्हटलंय। राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठानच्या वतीने महाबोधी महाविहार बचावासाठी धम्म ऐक्य महामेळावा आयोजित करण्यात आला होता। सदर मेळावा शिवाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या महामेळाव्याची सुरुवात पूज्य भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या वतीने बुद्ध वंदनेने करण्यात आली। या महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत तथा आंबेडकरी चळवळीचे भाष्यकर्ते प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे हे होते। तर प्रमुख उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, बाबूराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, माजी सामाजिक न्याय मंत्री तथा भीमशक्ती सामाजिक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत गाडे, BRSP राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश माने, रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे, दिनकर ओंकार,
अरविंद कांबळे, संतोष भिंगारे, जयकिशन कांबळे यांच्यासह विविध पक्ष संघटनांच्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. महाबोधी विहार बचावासाठी भव्य धम्म ऐक्य महामेळावा राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मुंजाजी कांबळे यांच्या वतीने करण्यात आला होता. या भव्य अशा धम्म ऐक्य महामेळाव्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक अस्मिताताई खरात, अजय देहाडे यांच्या बौद्ध धम्म गीतांच्या कार्यक्रमाची मेजवानी देखील उपस्थितांना अनुभवायला मिळाली. तर सदर महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपासक उपासिकांची उपस्थिती होती. या मेळाव्यास यशस्वी करण्यासाठी राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठानचे राजेंद्र कांबळे, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मुंजाजी कांबळे, अण्णाजी दाभाडे, आशिष गायकवाड, बलराज दाभाडे, नवाब पटेल, नितीन मोकळे, ललिता मगरे आदींनी परिश्रम घेतलेत. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन खरात यांनी केलं. साहेबांना मी पत्र पाठवलं होतं. आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, राजनाथ आंबेडकर यांना पत्र पाठवलं होतं, पण आंबेडकर फॅमिली मधलं कोणी आलं नाही. त्यांचा या मागणीला पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि अजूनही माझं निवेदन आहे माननीय प्रकाश आंबेडकरांना की हा बौद्ध समाजाचा मोर्चा आहे, हा एकट्या आठवलेचा मोर्चा नाही. महाराष्ट्रामध्ये देशातल्या बौद्धांपैकी 95% बौद्ध महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळं आपण अजूनही यावं. 2 दिवस बाकी आहे. त्या मोर्चामध्ये आपण यावं, मोर्चाचं नेतृत्व करावं, अशा पद्धतीची नम्र विनंती प्रकाश आंबेडकरांना आहे. आणि ते जर आले तर एक समाजामध्ये फार मोठी जबरदस्त उत्साहाची लाट निर्माण होईल. आणि अशा पद्धतीनं जो परवाचा मोर्चा आहे तो भव्य दिव्य असा मोर्चा आहे. आम्हाला महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात हवा आहे. आणि जोपर्यंत आपण करत नाही आपले एकजुटीचा प्रहार, जोपर्यंत आपण करत नाही आपले एकजुटीचा प्रहार, तर कसं होईल मुक्त महाबोधी महाविहार? मुक्त करायचं असेल तर एक प्रखर आणि जबरदस्त अशी ताकद आपल्याला दाखवायची आहे. आणि ती दाखवण्यासाठी 14 तारखेचा मोर्चा मुंबईला आहे. आपण त्या ठिकाणी यावं एवढं मी नम्र आवाहन करतो. आणि पुढे आपला कार्यक्रम चालू राहू दे. अजून लोकांना बोलायचं आहे. आंदोली साहेब इथे येणार आहेत आणि आपण सर्वजण या ठिकाणी जमा झालेलो. आमच्या आया बहिणी आहेत, नौजवान आहेत, बुजुर्ग लोक आहेत, सगळे लोक इथे उपस्थित आहेत. सर्वांना मी माझ्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. विनंती करणार आहे, राजकीय काही असो, पण धम्माच्या मंचावर आपले दिग्गज नेते एकत्र बोलावण्याचं काम राजू कांबळे यांनी केलेलं आहे. त्याच्यासाठी आपण त्याचं अभिनंदन करणाऱ्या टाळ्या वाजवल्या पाहिजे. इधर रामदास आठवले साहेब बोलून गेले, डंबाळेजी बोलले, राहुलजी, दिनकर ओंकार आणि हंडोरे साहेबांनी महाबोधी महाविहाराचा इतिहास तुमच्या समोर ठेवला. सूर्यकांताताई बोलल्या. हा संघर्ष आजचा नाही. श्रीलंकेमध्ये जन्माला आलेला एक भिक्खू भारतात येतो 1891 ला. त्यांनी काय केलं? तथागतांचं, मी आता बनतेनं विचारलं, तथागतांची मूर्ती ज्या भव्य अशा बुद्ध मंदिरामध्ये आहे त्याच्या 4 फूट पुढे त्याने मोठ्याच्या मोठं असं शिवलिंग त्या ठिकाणी खड्डा खोदून लावलं. म्हणजे भगवान बुद्धाचा चबुत्रा आहे, चबुत्र्याच्या वर मूर्ती आहे भगवान बुद्धाची आणि 4 फुटावर समोर शिवलिंग लावलं. बुद्ध मंदिराच्या बाजूला आजूबाजूला हिंदू देवदेवांचे मूर्ती लावण्याचा प्रयत्न केला. हे सगळं वेगळ्या पद्धतीचं काम सुरू झालं. प्रत्येक वर्षी कमीत कमी 10 लाख लोक अख्ख्या देशभरातनं 10 लोक तिकडे जातात. कशासाठी जातात? तर त्यांचे जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांना आठवण करावी आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांचं
पुण्यानुमोदन करण्यासाठी ही माणसं तिथे जमा होतात. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना विविध सामाजिक संस्थेच्या सहभागातून आणि स्वखर्चाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी देणार दिवाळीची किट भेट. तर जिल्हा परिषद पालिका निवडणुकांमध्ये सोयगाव गटातील आणि तालुक्यांमधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येणार आमदार अब्दुल सत्तार यांचा दावा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.